एवढा मोठा सिलेबस आणि त्या सिलेबसमुळे मी माझ्या स्वतःच्या आवडीनिवडीही विसरून चाललेल्या आहेत आणि माझ्या फॅमिलीलाही टाइम देत नाही। नमस्कार, मी सुप्रिया थोरे आणि माझ्या YouTube चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे। तर असे प्रॉब्लेम बऱ्याच स्टुडंट सोबत होतात की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल किंवा तुम्ही बोर्ड एक्झाम देत असाल 10वीची 12वीची, तर तुम्हाला ह्या सर्व प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं की एवढा मोठा सिलेबस आहे आणि तो सिलेबस कव्हर करण्यातच माझा पूर्ण वेळ जातो। त्यामुळे मी स्वतःच्या आवडीनिवडीही विसरून चाललेला आहे आणि मी माझ्या फॅमिलीलाही टाइम देत नाहीये, स्वतःलाही टाइम देत नाहीये। तर असे प्रॉब्लेम्स भरपूर विद्यार्थ्यांचे होत आहेत। तर त्या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन आज आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ते कसे बरे, तर चला आपण एक एक प्रॉब्लेमचे सोल्युशन या व्हिडिओमध्ये पाहूया। तर माझ्याकडे एवढा मोठा सिलेबस आहे, बरोबर आहे, आपल्याकडे भरपूर सिलेबस आहे, परंतु आपल्याला एका दिवसामध्ये 24 आवर्स मिळतात। तर आपला पहिला असा रूल आहे तो म्हणजे +8 रूल। तर तुम्ही ते काय म्हणाल, तर आपल्याला काय करायचं आहे, 8 + 8 + 8 हा रूल अप्लाय करायचा आहे। पहा, आपल्याला एका दिवसामध्ये 24 आवर्स असतात हे तर माहित आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, त्या 20 आवर्सचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे। तर ते म्हणाल कसं बरं, तर ते असं म्हणजे 8 आवर्स + 8 आवर + 8 आवर्स आपल्याला काय करायचं आहे, 8 तासाचे आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन करायचं आहे। पहा, पहिल्या 1 तासामध्ये काय करायचं आहे, आपल्याला स्वतःचा अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये खूप हार्डवर्क करून आपल्याला स्वतःचा स्टडी करायचा आहे। नंतरच्या 8 तासामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे झोप घ्यायची आहे, जेणेकरून आपलं माइंड शांत होईल, आपला ब्रेन शांत होईल आणि आपण चांगल्या प्रकारे झोपू शकेल। तर राहिले आपले शेवटचे 8 तास। तर ते 8 तासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे 3-3-2 चं। पहा, पहिल्या 3 आवर्स मध्ये आपल्याला स्वतःच्या फॅमिलीला वेळ द्यायचा आहे, आपल्या फ्रेंड्सला वेळ द्यायचा आहे आणि दुसऱ्या 3 आवर्स मध्ये आपण आपल्या स्वतःच्या हॅबिट्स जपायचे आहेत, हायजीनला महत्त्व द्यायचं आहे आणि दुसऱ्या 3 आवर्स मध्ये आपण आपल्या स्वतःच्या हेल्थला आणि हायजीनकडे लक्ष द्यायचं आहे आणि शेवटचे ते म्हणजे 2 तास आपल्याला 2 तास तो स्वतःला वेळ द्यायचा आहे, आपलं स्वतःचं स्माईल शोधण्यामध्ये वेळ द्यायचा आहे की मला कशामध्ये आनंद मिळतो। आणि मी जे स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की मी स्वतःकडे लक्ष देणं विसरून गेलेले आहे, माझ्या आवडीनिवडी काय आहेत त्या आपल्याला शोधण्यासाठी हे 2 तास पुरेसे आहेत। तर आपल्याला अशा प्रकारे पूर्ण 24 आवर्स आपल्याला काय करायचं आहे, शेड्यूल बनवायचं आहे। ते कसं, तर असं 8 + 8 + 8 ह्या रूलनुसार, म्हणजेच आपण ह्याला 888+ रूल असंही म्हणू शकतो। जर तुम्ही पूर्ण डेली रुटीन जर असं बनवलं तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी करायला टाइमही मिळेल। जर तुम्ही हे शेड्यूल फॉलो नाही केलं तर पूर्ण आपला डे डिस्टर्ब होऊन जाईल आणि आपलं कोणतेही काम होणार नाही। त्यासाठी हा 888+ रूल तुम्ही अप्लाय करा। आता असा प्रॉब्लेम येतो की हा 888+ रूल ही आम्ही अप्लाय करतो, परंतु भरपूर सिलेबस आहे, तर आम्ही काय करायचं, तर त्यासाठी मी दुसरा रूल घेऊन आलेले आहे। दुसरी टिप्स अशी आहे ती म्हणजे 18-20 रूल। 18-20 रूल काय सांगतो बरं, 18-20 रूल असा आपल्याला सांगतो, सिलेबससाठी आहे हा। जर आपला 100% सिलेबस असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये 2 पार्ट करायचे आहेत, 80% आणि 20%। हा ज्यावेळेस आपण एक्झाम देत असतो त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की इम्पॉर्टंट चॅप्टर कुठले आहेत, इम्पॉर्टंट चॅप्टर कुठले आहेत, त्याचं सिलेबस काय आहे। जर हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, पाठीमागचे जे एक्झाम झालेलं आहे त्याच्यावरून ठरवायचं आहे की बाबा ह्याच्यातले कुठले चॅप्टर अगदी इम्पॉर्टंट आहेत ते तुम्ही पहिले सिलेक्ट करायचे आहे आणि जे थोडेसे कमी इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत ते बाजूला काढायचे आहेत। म्हणजेच काय करायचं आहे, जे इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत ते 80% आपल्याला साईडला करायचे आहेत आणि जे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत, क्वचितच क्वेश्चन त्याचे एक्झाम मध्ये येत असतात, असा 20% सिलेबस साईडला करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जे इम्पॉर्टंट 80% सिलेबस आहे ना त्याच्यावरतीच फक्त फोकस करायचा आहे आणि तेवढाच परफेक्ट सिलेबस आपल्याला प्रिपेअर करायचा आहे। आणि पहा, जो 20% आहे तो पूर्ण ऑप्शनलला सोडून द्यायचा आहे, तेवढे चॅप्टर आपल्याला ऑप्शनलला सोडून द्यायचं आहे। म्हणजेच काय, तुमचं जे सिलेबसचं बर्डन आहे तुमच्यावरती, जे प्रेशर आहे ते कमी होऊन जाईल। म्हणजेच काय, जो आपला 100% सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे तिथे आपल्याला फक्त 80% सिलेबस कव्हर करावा लागेल आणि त्यातूनही 80% मधून तुम्हाला काय करायचं आहे, त्यातूनही जास्त इम्पॉर्टंट कुठले चॅप्टर आहेत ते 60% आपल्याला साईडला करायचे आहेत आणि 20% त्याच्यातूनही साईडला करायचे आहे। म्हणजे सिलेबस पूर्ण ओव्हरऑल राहतो आपला 60%, म्हणजे आपल्याला पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे। 60% जास्त इम्पॉर्टंट आणि 20% थोडासा इम्पॉर्टंट, तर आपल्याला ओव्हरऑल सिलेबस फक्त
फोकसने 60% ही व्यवस्थित करायचं आहे. जर तुम्ही पूर्ण ओव्हरऑल सिलेबसमधून 60% अगदी खूप छान प्रकारे अभ्यास केला ना, तर तुम्ही तेवढ्या सिलेबसवरती खूप चांगले मार्क्स हे घेऊ शकता. आणि 20% पण आपल्याला करायचं, परंतु त्याच्यामध्ये थोडेसे क्युरी जरी आल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. 60% जो सिलेबस आहे खूप परफेक्ट करावा लागेल, तरच आपण एक्झाममध्ये खूप चांगले मार्क्स घेऊ शकतो. तुम्ही म्हणाल की जर 60% मी सिलेबस केला परंतु तरीही मला मार्क्स पडले नाहीत, परंतु ह्याच्यामध्ये तुम्ही 60% हे पूर्ण 100% त्याला दिलंच नाहीये, तर तुमचा एक्झाममध्ये चांगले मार्क्स येऊ शकत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, 60% स्टडी हा 100% झालाच पाहिजे. त्याच्यातील सगळे क्वेश्चन्स तुम्हाला आलेच पाहिजे. नाहीतर तुम्ही काय करायचं आहे, ओव्हरऑल 80% सिलेबस कव्हर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शनलला जरी काही क्वेश्चन आले तरी ते तुम्हाला लिहिता येतील. त्यासाठी आपल्याला काय करायचं, हा 80-20 रूल हा अप्लाय करायचा आहे आपल्या सिलेबसवर. हा कधी कधी आपल्या सोबत असं होतं की एक्झाम जवळ आलेले आहेत, परंतु तरीही माझे काही पॉइंट हे अजूनही तसेच राहिलेले आहेत, ते मला जमत नाहीये. मी अभ्यासाला बसलो तरीही मला अभ्यास करू वाटत नाही. हा बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेस आपण स्टडी करायला बसतो आणि आपल्याला मन लागत नाही, जे काही डिफिकल्ट क्वेश्चन असतात ते आपले असेच मागे राहतात. तर त्यासाठी आपल्याला कुठला रूल अप्लाय करायचा आहे, आपली थर्ड टिप्स अशी असेल ती म्हणजे 1 hour रूल त्याच्यामध्ये अप्लाय करायचा आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, गोल्ड आवर रूल. ज्यावेळेस आपण फ्रेशली स्टडी करायला बसतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, फ्रेशली माइंडेड जो डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, जो आपल्याला समजत नाही आहे, किंवा तुम्ही ज्यावेळेस कोचिंगमध्ये असाल, क्लासमध्ये असाल आणि तो पॉईंट मिस झालेला आहे, तर तो आता कव्हर करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गोल्डन आर्म रूल म्हणजेच 1 hour रूलचा आपल्या स्टडीमध्ये यूज करायचा आहे. फ्रेशली माइंडेड जो डिफिकल्ट पॉईंट आहे, सब्जेक्ट आहे, तो आपल्याला पहिल्यांदा घेऊन बसायचा आहे आणि चांगल्या प्रकारे तो स्टडी करायचा आहे. हा बऱ्याचदा असं होतं, आपण अभ्यासाला बसतो आणि अवघड गोष्ट घेऊन बसलो की आपलं मन होत नाही अभ्यासाला. त्यासाठी काय करायचं आहे, ज्या डिफिकल्ट गोष्टी असतात, अवघड गोष्टी असतात, त्या पहिल्या स्टार्टिंगला फ्रेशली माइंडेड आपल्याला घेऊन बसायचं आहे. मग जेव्हा तुम्ही स्टडी करायला बसाल त्यावेळेस घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की मी सकाळी स्टडी केला आहे, दुपारी स्टडी केला आहे आणि ते संध्याकाळी मी स्टडी करायला बसले त्यावेळेस मी डिफिकल्ट सब्जेक्ट घेणार, तर तसं नाही. ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसाल फ्रेशली माइंडेड, मग तुम्ही अभ्यासाला सकाळी बसाल किंवा सकाळी तुम्हाला अभ्यास नाही करायचा तुम्ही दुपारी बसाल, दुपारी नाही करायचं संध्याकाळी बसाल. ज्यावेळेस तुम्ही बसाल फ्रेशली माइंडेड दिवसातून, त्यावेळेस तुम्हाला तो डिफिकल्ट सब्जेक्ट घ्यायचा आहे. आणि चौथा आपला असा रूल आहे तो म्हणजे 15 मिनिट्स रूल. पहा, तुम्ही म्हणाल की 15 मिनिट्स रूल काय आहे बरं, तर मी सांगते. 15 मिनिट्स रूल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोचिंगमधून आलात, स्कूलमधून आलात, त्यावेळेस जे त्या दिवशी शिकवलेलं आहे ते 15 मिनिट आपल्याला ओव्हरऑल रिव्हिजन करायचं आहे. त्याला तुम्ही रिव्हिजन सुद्धा म्हणू शकाल. पूर्ण रिव्हिजन करायचे आहे की आज आपल्याला काय शिकवलं. ज्यावेळेस तुम्ही स्कूलमधून याल, फ्रेश व्हाल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपलं सिलेबस उघडायचा आहे आणि पाहायचं की आज कुठला मी चॅप्टर शिकलेलो आहे, आज त्या चॅप्टरवरती कुठले कुठले क्वेश्चन आहेत ते आपल्याला ओव्हरऑल लक्ष देऊन व्यवस्थित आपल्याला शिकायचे आहे. आणि पाचवा आपला रूल असेल तो म्हणजे 10 मिनिट्स रूल. तर तुम्ही म्हणाल की हा 10 मिनिट्स रूल नेमका काय बरं, तर ज्यावेळेस आपण पूर्ण दिवसाचं शेड्यूल पूर्ण करतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस झोपायला जातो त्यावेळेस आपल्याला हे 10 मिनिट्स द्यायचे आहेत. ते कशासाठी, तर ॲक्टिव्ह रिकॉल करण्यासाठी. तुम्ही आज दिवसभर काय काय शिकलेलं आहात ते आपल्याला काय करायचं आहे, एकदा रिकॉल करायचं आहे आपल्या माइंडमध्ये. मी आज दिवसभर काय शिकलेलो आहे, कुठले कुठले प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह केलेले आहेत, कुठले पॉईंट्स मी शिकलेलो आहे, कुठला सब्जेक्ट शिकलेलो आहे, आज मी दिवसभर काय केलं आहे, मी माझ्या पूर्ण शेड्यूलमधलं काय काय आज मिस केलेलं आहे किंवा मी काय ते फॉलो केलेलं आहे, हे आपल्याला त्या 10 मिनिटामध्ये पूर्ण रिकॉल करायचं आहे. पहा, ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट जास्त आठवतो त्यावेळेस आपल्या ब्रेनवरती प्रेशर पडतं आणि आपल्या काय होतं, त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी आपण आठवायला लागतो आणि त्यावेळेस आपली पूर्ण एक रिव्हिजन होत असते की आपण आज दिवसभरामध्ये काय शिकलेलो आहोत. आज आपण या पॉईंटवरती डिस्कशन केलेलं आहे, टीचरने हा पॉईंट आज शिकवलेला आहे, तर त्याच्यामधलं मला कितीपत येत आहे किंवा कितीपत येत नाहीये या गोष्टी आपल्याला समजून जातात. त्यासाठी ॲक्टिव्ह रिकॉल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पहा, हे जे मी तुम्हाला सगळे रूल्स सांगितलेले आहेत, हे जर रूल्स तुम्ही फक्त 7 दिवसामध्ये फॉलो केले तर तुम्हाला असं वाटेल की हा सिलेबस खूप होता परंतु आता वाटत नाहीये. तर तुम्हाला जी सिलेबस विषयी जी मनामध्ये धुकधुक होती ती खूप कमी होईल आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकाल.
यालाच आपण स्मार्ट स्टडी म्हणू शकतो. ज्यावेळेस तुम्ही हे रूल्स फॉलो कराल त्यावेळेस तुम्हाला सिलेबस विसरायची चिंता कमी होईल आणि खूप तुम्ही चांगल्या प्रकारे स्मार्ट स्टडी करू शकता आणि खूप चांगले मार्क्स मिळवू शकता. तर चला आता आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू सो मच.